गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा दिवस हा खास असा आहे आणि नागपंचमी आज आपण साजरी करणार आहोत. तर त्यासाठी मी माझ्याच बाल्कनी मधल्या झाडांची आज गुलाबाची फुलं काढते आणि त्याच्यानंतर मग आपण पुढची तयारी करूया. तर बघा, नागपंचमी म्हणजे श्रावणाची सुरुवात, म्हणजे श्रावणामधला पहिला सण म्हटला तर नागपंचमी. आणि नागपंचमी झाल्याच्या नंतर इतरत्र जे सण आहेत ते मग चालू होतात. तर आता मी सगळं आवरून घेते आणि मग पूजेची तयारी तुम्हाला दाखवतेच. तर कोकणामध्ये बघा कसं घरीच पूजा केली जाते. काही ठिकाणी वारुळांवर जाऊन तिथे दगड वगैरे ठेवून मग त्याची पूजा केली जाते. तर मी अशीच माझ्या पद्धतीने करते, कारण आपल्याकडं वारुळात वगैरे कोण जात नाही, उगाच रिस्क घेऊ नये, निसर्गाशी खेळू नये, नाही का. तर मग आपण घरीच करूया. तर घरी नागपंचमीसाठी एक वनस्पती लागते, तिला गोमेटा म्हणतात. आणि कोकणामध्ये ती सर्वत्र कुठेही मिळून जाते. पण ज्या दिवशी आपल्याला लागते ना नागपंचमीला, त्या दिवशीच ती शोधावी लागते. पण मला आमच्या इथल्या एका आदिवासींनी ती आणून दिलेली होती. आम्ही गेलेलो बघायला, पण मला नाही भेटली. मग आमच्या इथे एक आदिवासी आहे, त्याने आणून दिले ते. आणि मग तो गोमेटा आणला. त्या गोमेटामध्ये त्या सापाची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची असते त्या दिवशी. आणि मी ती केली त्याच्यामध्ये सगळं. तर या दिवशी असं म्हणतात की तवा तापू नये किंवा भाजी कट करू नये, विला कुठं लावू नये, अशा गोष्टी ज्या असतात. पण ह्या जर गोष्टी आपण केल्या नाही तर आपल्या ज्या रेग्युलरच्या जेवणाच्या गोष्टी आहेत त्या कशा होणार. तर हे पहिले जुनं होतं, कारण त्याच्या कथा तशी आधारितच होती, म्हणून ते लागून गेलेलं. तर त्याच्यावरची कथा अशी आहे की एका वेळेस शेतकरी शेतामध्ये नांगरताना एका नागिनीची पिल्ले मरण पावलेली. आणि हे बघून त्या नागिनीला खूप दुःख झालं, म्हणून त्याने त्या शेतकऱ्याला शाप दिलेला. आणि नागिन रात्री जाऊन त्या शेतकऱ्याच्या घरात जेवढे मुलं वगैरे त्यांची फॅमिली जी काय होती त्यांना नागिनीने जाऊन दंश केला. आणि दंश केल्यामुळे ती मृत्युमुखी पडायच्याच ह्याच्यात होती. पण शेतकऱ्याला त्याची चूक समजली. मग त्याने त्या नागिनीची माफी मागितली. आणि मग त्याने नागिनीला दया आली शेतकऱ्याची, आणि मग त्याने तिचा शाप तिने मागे घेतला, अशी त्याची कथा आहे. म्हणून आपण नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. तर बघा, पूजा पण माझी अशी व्यवस्थित झाली. आणि आता मी थोडं जरा पुस्तक पण वाचून घेते जी नागपंचमीला वाचतात. तर आता ही पूजा अशी छान माझी झालेली आहे, मस्त. मी लाह्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे, कारण ह्या दिवशी ज्वारीच्या लाह्या आणि दूध दाखवला जातो, हाच खरा नैवेद्य असतो. बस एवढीच पूजा असते नागपंचमीची. तर माझी एकदम छान अशी पूजा झालेली आहे. तर असेच मी यापुढचे सण सुद्धा कसे साजरे करते ते तुम्हाला दाखवतच जाईल. आणि ही आपली नेहमीप्रमाणे स्वामींची पूजा केलेली आहे, जी रोजची असते ती. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.